खान्देश वैद्यकीय क्षेत्रातील भीष्माचार्य स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब भाईदास चुडामण पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अभिवादन। याबाबत अधिकृत अशी की धुळे जिल्ह्यातील खान्देश वैद्यकीय क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब भाईदास चुडामण पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्यातून गोरगरिबांना वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून जीवदान दिले। अनेक गोरगरिबांची त्यांनी सेवा केली। अशा महान कर्तृत्ववान असलेल्या खानदेशातील वैद्यकीय क्षेत्रात नाविन्य सुप्रसिद्ध असलेले असे वैद्यकीय क्षेत्रातील भीष्माचार्य स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब भाईदास चुडामण पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आज दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता जवाहर मेडिकल फाउंडेशन कैलासवासी अण्णासाहेब चुडामण पाटील मेडिकल कॉलेज या ठिकाणी विधिवत पूजा करत अभिवादन व प्रार्थना कार्यक्रम घेण्यात आला। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। त्यांच्या कार्याचा आढावा बघता त्यांची नात डॉक्टर मीनाली पाटील यांनी एक मानस ठेवला असून त्यांनी स्वर्गीय अण्णासाहेब भाईदास चुडामण पाटील यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहित असून स्वर्गीय अण्णासाहेब भाईदास चुडामण पाटील यांच्या कार्यातील घडामोडी त्याचबरोबर अनुभव ज्या कोणास माहिती असतील त्यांनी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन या ठिकाणी अभिवादन प्रसंगी करण्यात आले। तर वैद्यकीय भीष्माचार्य डॉक्टर भाईदास अण्णा पाटील या नावाने जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन होणार असून त्यांच्या मुखपृष्ठाचे प्रातिनिधिक स्वरूपात आज उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री रोहिदास पाटील, सौ लताताई रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील, सौ अश्विनी कुणाल पाटील, डॉक्टर शैलेंद्र पाटील, नेहल पाटील, सौ संगीता पाटील, डॉक्टर ममताताई पाटील, डॉक्टर नकुल पाटील, डॉक्टर मिताली पाटील, शशिकाका रवंदर, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, डॉक्टर दोडमणी मराठे दादा आदी सर्वच पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी वर्ग, त्याचबरोबर अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालय व डेंटल कॉलेज रुग्णालय धुळे, श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे, जवाहर शिक्षण प्रसारक संस्था, कैलासवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरे स्मृती समिती हिरेभवन धुळे, सर्व पदाधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। गृहीत्वा अथ गणपति देवताः सुस्मरणम्। ओम सुमुखच्च गदन्तच्च कर्णका लंबोदरच्च विकटो विघ्ननाशो गणाधिका धूम्रकेतुर्गणात् समर्पयामि शुद्ध स्नानान्तरेण सर्वबाधा विनिर्मुक्त धनधान्य स्थितानि समुच्यते। सर्वबाधा वस्तूनां रक्तपुष्पस्नानम् रक्तपुष्पस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि। पुनः चांगलं पाणी टाकायचं। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। शुद्धोदक स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि। उजव्या हातात गणपती बाप्पा घ्या, डाव्या हाताने पाणी टाका, स्वच्छ धुवून घ्या। पंचोपचार स्नानाख्येन कर्मांगत्वेन मंगल स्नानं समर्पयामि। मंगल स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि। समर्पयामि मंत्रमर्पयामि। नमस्कार करा। पूर्वक सुनमस्कारम
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो हे प्रार्थनाः पूर्वकसुमन्त्रपुष्पं ततः प्रियतान् नमः इति आशीर्वादं कुर्यात्। पाटील, मी माझ्या बाबांवर 2 शब्द बोलणार आहे। माझे बाबा या शब्दात सारं जग समावल्यासारखं वाटतं, या शब्दातच जगल्यासारखं वाटतं, या शब्दात स्वभाव ते परिस्थितीत एकवटलेलं वाटतं। आयुष्याचं सारं बाबा होते असं वाटत राहतं, कारण बाबा जरी आज नसले, आज जे आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही। संस्काराची चालते बोलते विद्यापीठ म्हणजे बाबा होते, जे बाबा नेहमी सर्वांसाठी अण्णासाहेब व अण्णासर म्हणून वावरायचे। मात्र माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर व्यक्ती होती। सत्य, प्रामाणिकपणा, मेहनत, जिद्द, चिकाटी, आदर अशा विविध गोष्टी ज्यांनी संस्काराने दिल्या त्या खूप मौल्यवान होत्या। बाबा नेहमी हार्डवर्क खूप महत्त्व द्यायचे। बाबा मला कायम सांगायचे असं की हार्डवर्क करायची तयारी ठेवायची। हार्डवर्क केल्याने आपलाही समाधान राहते आणि आपले काम देखील पूर्वत्व होते, कारण मेहनतीला जगात कोणता पर्याय नाही, म्हणून मेहनत करायची, तुमची तयारी ठेवा असे बाबा नेहमी सांगायचे। स्वतः हार्डवर्क केल्याने आपल्याला ज्या गोष्टीचे बारकाई देखील समजते। बाबा माझ्यासारखे आईसारखे होते। बाबा खूप काळजी घ्यायचे। बाबा सारखे विचारायचे, बाबा तू जेवली का, तुला बरं वाटतं का, मेडिसिन पाहिजे का। जर मला बरं नसायचं तर मी रात्री कधीही बाबांना मला इंजेक्शन द्यायला उठवायचे, तरी बाबा कधीच कंटाळा करायचे नाही। ही अटॅचमेंट आजोबा आणि नातींमध्ये खूप कमी बघायला मिळते, जी आमच्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये होती। माझ्या अभ्यासा आणि एक्झामचं टेन्शन बाबांना खूप असायचं। मला अॅनाटॉमीचे नोट्स बाबांनी तयार करून दिले होते। MBBSचे 2nd इयरला असताना मला जास्त भीती वाटत होती आणि मला वाटणारी भीती म्हणजेच बाबांना देखील चिंता असायची। मला पेपर देखील थोडा टफ गेला होता। मग तेव्हा बाबांनी माझ्यासाठी शिर्डीच्या बाबांकडे मन्नत मागितली होती आणि मी जेव्हा पास झाले तेव्हा बाबांना खूप आनंद झाला। त्यावर बाबा आम्हाला शिर्डीला दर्शनाला घेऊन गेले। तेव्हा बाबा असं म्हणायचे की आपली मेहनत, चिकाटी व ह्याच्यावरची श्रद्धा या गोष्टी आपल्याला हरू देत नाहीत, हीच खचू देत नाहीत। जगातील प्रेरणा तर मिळते, शिवाय बळ प्राप्त होतो। मला जर कोणी विचारलं की ग्रँडफादर असतात तर ते एका शब्दात काय सांगणार, तर मी सांगेल की ही वॉज द बेस्ट ग्रँडफादर आय हॅव। माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती आणि जगातील इतर नात्यांपेक्षा खूप मोठी उच्च व्यक्ती बाबा होते। बाबांना माझ्यावर खूप प्राऊड फील व्हायचं, पण मला वैद्यकीय बाबांवर खूप अभिमान होता। मी त्यांची नात नाही तर त्यांची मुलगी किंवा मुलगा म्हणूनच माझ्या मनात त्यांचा जागा आहे आणि म्हणूनच जगातील सर्वात मोठा आनंद त्यांना कसा देता येईल याचा विचार सतत माझ्या मनात होता। त्यांना खूप समाधान कसं करता येईल ही मी नेहमी विचार करत राहायचे। स्वभाव कधीच दुसऱ्यांना दबाव टाकणार नव्हता। तुम्ही असे करा तसे करा असं कधीच बाबा कोणावर बर्डन करायचे नाही। जरी एकदा बिकट प्रसंग आला तरी बाबा कधीच हिंमत हरायचे नाही। ते एका युग पुरुषासारखे संत असायचे आणि आपल्या अडचणीचा मनापासून विचार करून मार्ग काढायचे। ज्या माणसाने आयुष्यभर जनसेवा केली, पैशांचा कधी विचार केला नाही, स्वतःच्या तब्येतीची विचार केला नाही, आपल्या हातून लोकांची सेवा होत हेच आपले जीवन कार्य समजून आयुष्यभर झटत राहिले, अशा बेस्ट आजोबांसोबत मला आणि नकुला एका ओटीत काम करायची खूप इच्छा होती आणि तो फोटो घ्यायचा होता आम्हाला। पण नियती सर्वात आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही हे सिद्ध झालं आणि इच्छाच राहून गेली। यावेळी मला एक तुकारामांची ओळ आठवते, जे के रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। याबरोबर मला बाबांवर एक कविता म्हणावीशी वाटते। तुम्ही प्रश्न पडतो मला पण उत्तरी समोर येते,
बाबा, तुम्ही आजही आमच्यात आहात याची खात्री काय तर विश्वास आहे. गल्लीपासून गावापर्यंत, सोऱ्यापासून भावापर्यंत सर्वांसाठी भक्कम आधार होते. संसार केला तुम्ही लोकांचा, त्यांच्याही पाठीवर ज्यांना विढार होते. म्हणून सारखं वाटतं बाबा, बाबा तुम्ही कुठे आहात, बाबा तुम्ही काय होतात. मायेची ममता आणि आभाळाची माया होते. गाडून मातीमध्ये स्वतःला वटवृक्षाची छाया होते. मोहडीच्या मातीमध्ये इंग्लंडला रत्न वाहिले, पण खानदेशाच्या सेवेसाठी स्वप्न तेथेच पाहिले. रात्रीचा केला दिवस अंधाराला चिरत होते. माणसाची सर्जरी करता करता हृदयात त्यांचे शिरत होते. गरिबांसाठीचा जन्म होता का पाटील बंधूच्या नावाने. कधी नाही तो शब्द मोडला भावाने भावासाठी. परिवारासाठी बोधवृक्ष आणि जनतेसाठी एकी होती. रामालाही हेवा वाटावा एवढी नात्यात नेकी होती. रामालाही हेवा वाटावा एवढी नात्यात एकी होती. तात्यांचे जरी पुत्र तुम्ही, पण नात्यांमध्ये बाप होते. जीव ओतला सर्वांसाठी, प्रेमाला कुठे माप होते. लेकीचे बाप आणि नातीचेही बाप होते. तुमचे इतके शांत शीतल पण तुम्हाला सारे ताप होते. गावोगावी जिव्हाळ्याचे तुम्ही माणसे परतत होते. गावोगावी जिव्हाळ्याचे तुम्ही माणसे पेरत होते. राजकारणी अधिदुर्द अशी माणसे हैरत होते. कष्टावर आपण श्रद्धा तत्व जगाला सांगत होते. विस्कटलेले तुमचे फुलांना धाग्याने बांधत होते. येणाऱ्याला दार उघडे, पैशांचा विचार पैसा वाचून आडले नाही. उपचाराविना गेलेले पेशंट असे कधी घडले नाही. असतील नसतील पैसे तरीही उपचार बाबा केले होते. औषध पाणी भाड्याचाही विचार तुम्ही केला होता. सोडून गेले बाबा तेव्हा सारा समाज रडला होता. माणसाला देव माणूस साऱ्यांना मग कळला होता. स्वप्न तुमचे पूर्ण केले मी, उगाच नाही बडबडत आहे. दाखवलेला जो मार्ग तुम्ही त्यावर चालून लढत आहे. घरचे आले आपले आले, शिपाईपासून प्रधानाचार्य तुम्हीच बाबा एकदा यावे, वैद्यकीय भीष्माचार्य. माझ्या बाबांनी जे आयुष्यभर कार्य केले, जे त्यांनी जनसेवा केली, त्यात कुठेही त्यांनी स्वतःची प्रसिद्धी केली नाही. बाबांच्या कार्याची आठवण म्हणून आणि पुढच्या पिढीला राहावी यासाठी म्हणून मी एक पुस्तक स्वरूपात ग्रंथ तयार करणार आहोत. याची तयारी सुरू आहे. तो ग्रंथ